सर्वांना माझे नमो बुद्धाय, जय भीम। माझे नाव द्रौपदी पंचशील कुंभारे। मी दी बुद्धिस्ट संशोधन केंद्र चंद्रपूर जिल्ह्याची धम्म प्रचारिका आहे। आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 याने रामजी मालोजी सकपाळ यांची 113वी स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करते। मी आज रामजी मालोजी सकपाळ यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगणार आहे। आज रामजी बाबांचा स्मृतिदिन आहे, 113वा स्मृतिदिनाप्रित्यर्थ। जसे रामजी बाबा आपल्याला माहीत आहे की बाबासाहेबांचे वडील होते, बाबा होते, आणि रामजी बाबांनी जे काही बाबासाहेबांना शिक्षण दिलं, बाबासाहेबांना शिकवलं, आज आपण बघतो आजही आपले वडील, आई वडील, मम्मी पप्पा मुलांना शिकवतात की माझा मुलगा चांगल्या मोठ्या आपल्या सर्व्हिसला लागला पाहिजे, मोठ्या नोकऱ्या हासिल केल्या पाहिजे, म्हणून प्रत्येकांचे आई वडील हे कोशिश करत असतात, सांगत असतात। त्याप्रमाणेच बाबासाहेबांचे वडीलसुद्धा रामजी बाबा हे सुद्धा आपल्या मुलांना, आपल्या बाबासाहेबांना शिक्षणाच्या संदर्भामध्ये खूप असं छान त्यांना मार्गदर्शन करत होते। जेव्हा की बाबासाहेब हे सर्वात त्यांचे छोटा मुलगा होता, तर बाबासाहेबांना वाटायचं मोठ्या मुलांनी तर फार काही शिक्षण घेतलं नाही, पण माझ्या भिवानी शिक्षण घ्यावं, आणि त्यांना ओढ असल्यामुळे शिक्षणाची रामजी बाबा हे खूप प्रयत्न करायचे, भिवाला शिक्षणासाठी मदत करायचे। तर त्या काळामध्ये सुद्धा लाईटची व्यवस्था नव्हती, तर बाबासाहेब उठून आपल्याला दिव्याची जे वात होती, दिवा होता, त्या दिव्यामध्ये मातीचं असं तेल टाकायचं होतं आणि ते ज्योत पेटवून बाबासाहेब अभ्यास करायचे। आणि कधी रामजी बाबा मग बाबासाहेबासोबत उठायचे आणि बाबासाहेबांना उठवायचे रात्री की भिवा उठ बेटा, आता तुझे भावंड आत्या हे झोपी गेलेले आहेत, आता तुझा छान अभ्यास होईल, तर उठ आणि तू आता अभ्यासाला लाग। म्हणून भिवाला उठवून रामजी बाबा अभ्यासाला बसवायचे, सांगायचे, त्यांच्याकडून वाचन करून घ्यायचे, अभ्यास करून घ्यायचे। आणि कधी त्यांना बाबासाहेब म्हणायचे की मला बाबा हे पुस्तक हवं आहे, ते पुस्तक हवं आहे, तर मला पाहिजे। तर रामजी बाबांना वाटायचं मी तर पेन्शनच्या भरोशावर जगत आहे, पैशाची फार चुनचुन भासत आहे, तर मला वाटायचं आता मला तर भिवाला पुस्तक आणून देणे गरजेचे आहे। म्हणून रामजी बाबा विचार करायचे भिवाला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुस्तक आणून देणे आहे आणि त्याचा अभ्यास सुरू असला पाहिजे। म्हणून रामजी बाबा नकळतच आपल्या मुलीकडे जायचे आणि त्यांच्याकडे जे काही दागिने होते भिवाच्या बाबासाहेबाच्या आईचे,
तर ते दागिने गहाण ठेवायचे मुलीकडे नेऊन, मुलीकडून त्या एका सोनाराच्या दुकानामध्ये गहाण ठेवायचे आणि त्या सोनाराकडून जे काही पैसे मिळायचे ते घेऊन यायचे आणि बाबासाहेबांना शिक्षणासाठी पुस्तक आणून द्यायचे. असे रामजी बाबा आपल्या मुलाला शिकवित होते. आणि जसं बाबासाहेबांचा अभ्यास झाला काही दिवसाच्या नंतर, तर ते पुस्तक परतसुद्धा करायचे. ते दागिने पेन्शन जशी मिळाली तर ते दागिने त्या सोनाराला पैसे द्यायचे आणि ते दागिनेसुद्धा सोडून आणायचे. असा बाबासाहेबांच्या वडिलांचा, रामजी बाबांचा शिक्षणाचा त्यांचा ध्यास होता आणि बाबासाहेब पुढे शिकत गेले. इतक्या ज्या डिग्र्या घेतल्या बाबासाहेबांनी, शिक्षण घेतलं, ही रामजी बाबाची देण आहे आणि खूप चांगल्या प्रकारे रामजी बाबांनी त्यांना शिकवलं. म्हणून आपण सुद्धा आपल्या मुलांना, आपल्या मुलींना आपल्या शिकवलं पाहिजे, शिक्षणामध्ये मदत केली पाहिजे आणि समोर जसे बाबासाहेब शिकले त्याप्रमाणेच शिकले पाहिजे. मोठमोठ्या पदव्या घेतल्या पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. बाबासाहेब शिकले म्हणून आपल्याला सुद्धा किती सारी शिक्षणाच्या सवलती मिळाल्या. आज आपण त्यांच्या प्रत्येक शिक्षणाच्या वेळेस उदाहरण देत राहतो. बाबासाहेबांना ही डिग्री आहे, बाबासाहेबांची ती डिग्री आहे, बाबासाहेबांनी असं शिक्षण घेतलं, बाबासाहेबांनी तसं शिक्षण घेतलं. बाबासाहेब आपले महापुरुष आहेत, आपले नेते आहेत, विद्वान आहेत. शिक्षणाच्या संदर्भामध्ये कुठं कुठं ते गेलेले आहेत. म्हणून आपणसुद्धा आपल्या मुलांना, आपल्या मुलींना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले पाहिजे आणि बाबासाहेबाचं, रामजी बाबाचं त्यांना नेहमी आपल्या मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर काही ऐकलं नाही तर उदाहरण देत गेलं पाहिजे की रामजी बाबांनी आपल्या भिवाला कसं शिकवलं, कशा प्रकारे त्यांना शिक्षण दिलं, कसे कसे त्यांना पुस्तकं उपलब्ध करून दिले, कसे कसे त्यांनी आपले दागिने आईचे गहाण ठेवूनसुद्धा त्यांचा हट्ट, कशासाठी हट्ट पुरवायचा असतो. आपण आपल्या मुलांना कोणचा हट्ट केला, टी व्ही बघायचा हट्ट केला तर आपण त्यांचा हट्ट पुरा करतो. पण रामजी बाबांनी कोणता हट्ट केला, भिवानी कोणता हट्ट केला होता की मला पुस्तकं हवे आहेत, मला शिक्षणासाठी, अभ्यासासाठी पुस्तकं हवे आहेत. म्हणून रामजी बाबा त्यांचा पुस्तकाचा हट्ट असा पूर्ण करत होते. त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करत होते, इच्छा पूर्ण करत होते आणि अभ्यासामध्ये त्यांना मदत करत होते. अशा आज आपण बघतो मुलांना मोबाईलची सवय लागलेली आहे. भरपूर मुलं बघतो आहोत की मोबाईल हातात घेतले तर सोडत नाही, घेऊनच मोबाईल झोपतात. काही मुलं त्या मुलांच्या मोबाईलचा हट्ट पूर्ण करतो. आपण आज बघतो आहोत प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक घरामध्ये आपण बघतो आहोत की मुलं जर मोबाईल घेतले तर मोबाईलचाच हट्ट पूर्ण करतात. काही मुली तर आपण बघतो की आपल्याकडे जुना मोबाईल आहे, 10,000चा, कमसे कम 10,000चा मोबाईल आजकाल आपण वापरतोच, प्रत्येकाकडे आहेत. साधारण शेतकरी असेल, साधारण व्यक्ती असेल, एक मजूर असेल तरी त्यांच्याकडे आज कमीत कमी 10,000चा मोबाईल आहे. तर 10,000चा मोबाईल असतानासुद्धा काही मुली, काही मुलं, काही असतानासुद्धा म्हणतात की नाही, मला या मोबाईलनी जमणार नाही. तर आपण एक साधारण नोकरी करत असेल, 20-25 हजाराची सर्व्हिस करत असेल तरी त्या आज 50-50 हजाराचा आज मोबाईल वापरतात. रामजी बाबासाहेबांना तसं सांगितलं का, तसे हट्ट केले का बाबासाहेबांनी? तर आपल्याला सुद्धा याच्यातून काही गोष्टीतून समजायचं आहे आणि आपल्या मुलांना सांगायचं आहे, समजावून सांगायचं की बाबा रे, अभ्यासामुळं आपण आज मोठा व्यक्ती होऊ शकतो, मोठमोठ्या हुद्द्यावर जाऊ शकतो. चांगला जर अभ्यास केला, चांगली जर आपली प्रगती झाली
तर आपण मोठमोठ्या नोकऱ्या हासिल करू शकतो. म्हणून मुलांना समजून सांगायचं. काही काही गोष्टी नाही कळत. आजकाल मुलं छोटे आहेत, काही समजून घेतात, काही नाही समजतात. म्हणून आपल्या मुलांनासुद्धा अशा गोष्टी सांगितल्या पाहिजे. हट्ट त्यांचा करत असताना त्यांना कोणतं तरी उदाहरण देऊन बाबासाहेबाचे किती सारे उदाहरणं आहेत. आपल्या रामजी बाबाचं आता त्यांनी किती आपल्या मुलांना कसं म्हणजे जिद्दीने शिकवलं, तसं आज उदाहरण देऊन मुलांनासुद्धा आपण सांगू शकतो आणि आपल्या मुलांनासुद्धा चांगल्या चांगल्या मोठमोठ्या नोकऱ्यावर आपण पाठवू शकतो. आज रामजी बाबाच्या जयंती स्मृतिदिनाप्रित्यर्थ मी मला जी बोलण्याची संधी मिळाली तर मी इतकेच बोलते आणि माझे 2 शब्द इथेच व्हिडिओच्या माध्यमातून बोलले मी आणि इथेच माझे 2 शब्द संपविते. सर्वांना जय भीम.